नमुना क्रमांक 8 मागवा. मी त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो की कुठं खाडाखोड केलेली आहे. ते तर तुमच्या लक्षात येईल. केले ते नियमानुसार विस्तार अधिकारी चौकशी करतील. विस्तार अधिकारी साहेबांना मी 100 ॲप्लिकेशन केले साहेब. 100 जरी केली त्यांनी चौकशी केली ना. काय चौकशी केली त्यांनी? दाखवा, त्यांनी त्यांचा अहवाल दाखवा मला. तुम्ही म्हणताय ना की मी कायदेशीर करतोय, दाखवा मला तुम्ही. आहे ना चौकशी विस्तार अधिकारी नाही देत ते मला. माझी इथं कमीत कमी माझे 10-20 इथं अपील चालू आहे. त्या पण माझे सेकंड अपीलमध्ये गेले. रेसर पत्रक अर्ज हो तर तुम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा ना. त्यांनी शासकीय अभिलेखामध्ये खाडाखोड केलेलं आहे, त्यांना अधिकारच नाही जागा देण्याचा. मग तुम्ही त्यांच्यावरती कारवाई का करत नाही? चौकशी केली, चौकशी आणि जे सिद्ध होईल ते होईल. अहो तर चौकशीमध्ये सिद्ध मी दाखवतो ना तुम्हाला प्रत्यक्षात. बोलवून त्यांना नाही तर रजिस्टर घेऊन. तुम्हाला चौकशी तशी तुम्ही 12 महिने आता झाले, 2 वर्ष तर लावलेत तुम्ही. आणखीन किती वेळ लावणार आहे? 2 दिवस नाही, मला 2 घंटे झाले. नाही तुम्ही म्हटले ना कायद्यानं बोला. आम्ही कायद्यानंच बोलवलो ना साहेब. बोला ना. मग कायद्यानंच बोलतोय ना की तुम्हाला दाखवतोय. तुम्ही त्यांना रजिस्टर मागवा नमुना क्रमांक 8चं. 2 तास झालं मी पदभार घेतलेला, काही मागच्या गोष्टी माहीत नाही. अहो तुम्हाला मी निदर्शनात आणून देतो ना. तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून पळायला लागले साहेब. मग त्याला कोण जबाबदार आहे ते सांगा मला तुम्ही. जे कोणी असं जबाबदार त्याच्यावर कारवाई होईल. करा ना मग तुम्ही कारवाई. आम्ही तेच सांगतो 2 वर्षापासून. 26/5/2000 पासून माझे अर्ज प्रलंबित आहे साहेब. तुमच्यामुळे माझ्यावरती खोटे अट्रॉसिटी झाले. तुम्ही कोणी काय कारवाई नाही केली तर काय सांगतो, विस्तार अधिकाऱ्यानं चौकशी केली. चौकशी आणखी जे काय असेल. अहो चौकशी केली तर तुम्ही धाब्यावर बसून चौकशी ऐकून घ्या. चौकशी करताना तुम्हाला अर्जदाराला समोर ठेवून चौकशी करावी लागते साहेब, हे तर माहिती आहे. आता विस्तार अधिकाऱ्याने कसं केले मी काय सांगू. अहो त्यांनी धाब्यावर बसून केली. मी म्हणतोय ना, बोलवा त्यांना. आहेत ना ते नाही ते इथं विस्तार अधिकारी आहेत ना, नागरगोजे साहेब आहेत ना. त्याने विचारू त्यांना कशी केली त्यांनी चौकशी केली, मला काय माहिती. अहो साहेब मी त्यांना म्हटलं मला कायद्याच्या पलीकडे जाऊन केसा इतकंही सहकार्य करू नका. कायद्याच्या पलीकडे जाऊन करणारच नाही. करणारच नाही तर मग मी तेच सांगतोय की हे जे तुम्हाला मी दाखवतोय, ऐकून घ्या साहेब. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे जर समजा एखादी व्यक्ती असेल, तिचे मुलं बाळं वाढू शकतात, परंतु तुम्ही जागा एक तर विकत घेतल्याशिवाय किंवा रजिस्ट्री असल्याशिवाय वाढू शकत नाही. जागा काय त्याचं काही आपत्ती वाढत नसतं साहेब. तर मग करा ना तुम्ही कारवाई करा ना, शिस्तभंगाची कारवाई करा ना. मग कधी होईल? 2 वर्ष झाले साहेब. 2 वर्ष 26/5/2023 पासून माझा अर्ज प्रलंबित आहे. पण मी पदभार आताच घेतलाय. हां ठीक आहे. मग तुम्ही कधी करणार? मला ते शब्द मी त्या दिवशी येतो. माहिती घ्यावं लागेल. तुम्ही घ्या माहिती. चालतं, परवा दिवशी येऊ का मी? पण 2 दिवसांनी तुम्हाला कधी यायचं? मी आजच तयार आहे साहेब. आता तयार आहे मी. आत्ता तयार आहे. चालते मग करा कारवाई. या थांबा. हो बस तुम्ही काय अडचण. हो.